नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण सांजा गावात आलात। हा सांजा गाव जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी SC कॅटेगरीमध्ये आहे आणि काल एक आपण तानाजी शिंदे या जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या एका उमेदवाराची बाईट घेतली होती आणि त्यांच्याविषयी गावकऱ्यांचं मत जाणून घेतलं होतं। त्या बाईटमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की 6800 मतदान आहे, आमच्या बाजूला किमान 5000 तरी मतदान पडेल असं बाईटमध्ये सांगितलं। आणि आमच्या गावाचा विकास पूर्वीचे जिल्हा परिषद सदस्य यांनी कसलाच केला नाही आणि सदस्य कोण आहेत तर कैलास दादा पाटील आहेत असंही त्यांनी सांगितलं होतं। त्यांनी काहीच विकास केला नाही असं त्यांचं मत आहे। आज आपण दुसऱ्याच दिवशी सांजा गावामध्ये बाईट घेतो आणि आता या लोकांचं मत काय आहे ते आपण सांगणार आहेत। ते खरं ते खरं आणि खोटं ते खोटं हे सगळे शेतकरी आहेत। हे दूध विक्री करून आणि शेतीतले प्रत्येक वर्षाला निघणारा माल विक्री करून आपली उपजीविका भागवणारा हा शेतकरी, कष्टकरी शेतकरी काही असो, पण आमच्या गावाचा विकास करणारा माणूस आमचाच माणूस आहे असं समजून आम्ही काम करतो। आम्हाला राजकीय लोकांचं काही घेणं देणं नाही, आम्हाला घेणं देणं आहे गावाचा विकास करणारा जो कोण सदस्य आहे त्या सदस्याच्या बाजूला आम्ही खंबीरपणानं उभा राहतो असं त्यांचं मत आहे। आपण त्यांचं मत जाणून घेऊया। हे अगोदर त्यांनी प्रस्तावनेमध्ये सांगितलेली प्रस्तावना मी तुमच्यासोबत ठेवत आहे। आणि महत्त्वाचा मुद्दा, खडतार प्रवास यूट्यूब चॅनल कुणाही पक्षाच्या बाजूला झुकणार नाही। भाजप असो, शिवसेना असो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असो, MIM असो किंवा वंचित बहुजन आघाडी, जे कोणते पक्ष आहेत त्या कुठल्याच पक्षाच्या बाजूला झुकणार नाही। जे सत्य आहे ते जनतेच्या बाजूला झुकलेलं हे चॅनल आहे। जनतेच्या हितासाठी ही चॅनल बातम्या देत आहे, हे पक्क आपण लक्षात ठेवूया। आता आपण या गावकऱ्यांची पूर्ण माहिती आणि गावामध्ये नेमकं कुणाच्या बाजूला कौल आहे ते आपण पाहूया। आपल्यासोबत आहेत गावकरी। बोला महाराज, कोण बोलतंय? कोण बोलतंय? काय नाव सांगा? सतीश लक्ष्मण सूर्यवंशी, बर। सांजा ग्रामपंचायत उपसरपंच। कैलास दादाने आम्हाला एवढं दिलंय, हो का, 4 सभा मंडप दिलेत चांगले, 2 तर 21 लाखाचे, मुस्लिमला 1 दिले, राम मंदिराला 1 दिले, वर एक काकानगरला काय दिले? काय दिले? सभा मंडप दिले ते। बर। पुन्हा शाळा 2 सभा मंडप म्हणजे गावाचा विकास आहे का? नाही, पुन्हा शाळा 2 कोटीची शाळा आहे आमची। बर, 2 कोटीची शाळा आहे, डबल मधली। बर। आणि तुम्ही म्हणता दादानी काय दिलं नाही, हां, कोण म्हणतं दिलं नाही? हे आमचं स्थायी म्हणजे आमचं आमदार आणि खासदार ह्यांनी भरपूर दिले आम्हाला। दिलं कसं नाही म्हणता? जल सुविधाचा ऐका, गावाचे तुमच्या सर इकडे बघा, तुमच्या गावाचे माजी सरपंच बापू सूर्यवंशी हो यांनी स्पष्ट सांगितलं की आमच्या गावाकडे ते फिरकून सुद्धा पाहिलं नाही, फक्त रस्ते उखडून टाकलेत, रस्ते केलेले नाही तर उखडलेत असं त्यांचं मत आहे। काय मत आहे तुमचं? काम चालू आहे ना? हा, चालू आहे काम रस्त्याचं, कुठं उकडून टाकले? हा, नाही, गावांतर्गत रस्ते ऐका, रस्ते उकरून टाकले, जल सुविधाचं पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे ते, 11 कोटीचं काम आहे ते। बरं, रस्ते उखडून टाकलेत आमच्या गावाला कैलास दादा पाटील रस्ते उकरून याच्या टाकले. अगोदर कधीच आले नाहीत असं म्हणणं त्यांचं। कोण म्हणतं? तुमचं जलजीवन मिशन अंतर्गत सांजा गावचा पाणी पुरवठा मंजूर झाला, ठेके टेंडर झालं, गुत्तेदार आले, कामाला लागले आणि निधी संपला म्हणून घोषित केलं शासनानं आता। हा, मग आता ग्रामपंचायतच्या म्हणजे माध्यमातून हावडा निधी 11 कोटी उपलब्ध होऊ शकत नाही लोकवर्गणीतून। बर। त्यामुळं ही शासनाची जबाबदारी आहे। केंद्र सरकार म्हणते आमचा निधी संपला, आमची योजनाच संपली म्हणले, आणि राज्य सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत, आता पैसे आल्यानंतर बघू त्या योजनेचं। बर बर बर। तोपर्यंत कॉस्ट वाढायली सगळी किंमता प्रत्येक वस्तूच्या, त्यामुळे पुढील भविष्यात त्या दरानं ठेकेदार करणार नाही काम असलं म्हणजे हे सरकारचं
मोठ्या म्हणजे टॉप लेवलचा विषय आहे हे. बरं बरं, मला काय म्हणायचं, तुमचं नाव काय? हनुमंत मुरलीधर सूर्यवंशी. मी सध्या गावात म्हणजे मला एवढं सांगा की तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी आमदार जे आहेत कैलासदादा पाटील, हे तुमचे जिल्हा परिषदचे पूर्वीचे सदस्य आहेत. जिल्हा त्यांनी परिषद- काहीच काम केलं नाही असं म्हणणं आहे. काय काय काम केलं ते सांगा तुम्ही. 2017ला कैलासदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर 2 वर्षानंतर 2021ला त्यांनी 19ला राजीनामा दिला आणि आमदारकीला उभा राहिले आणि आमदार बी झाले. परंतु त्यांनी सांजा गावाकडे दुर्लक्ष केलं नाही. हां तर त्यांनी 22 डेप्या शेतकऱ्यासाठी दिल्या. बर एक 10 मोटरी झाली की तिथे एक ॲडिशनल मी एक तांत्रिक बाबी पूर्ण करून घेणारा आणि फील्डवर बी तेवढा पडणारा एक दादाचा कार्यकर्ता आहे. बर 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 कसली अपेक्षा नाही, 1 रुपयाचं देणं घेणं नाही. पण ह्या डीपीवर लोड जर वाढला तर तिथे एक ॲडिशनल मंजूर करणे, तांत्रिक मंजुरी घेणे आणि दादाला म्हणले की ती सांगायचं मीटिंग लावून एक डीपी द्या. त्यानंतर मग लोड सांजा एजी फिटर ओव्हरलोड झालं. जवळजवळ 230-40 अँपेअरपर्यंत लोड गेलं. मग त्यामुळं आता कमी दाबानं पुरवठा व्हायला, डेप्या जळायला लागल्या, मोटरी जळायला शेतकऱ्याच्या. मग दादाच्या मागं लागून एक लिंक लाईन मंजूर केली, वाटगा एजी टू सांजा एजी. बर 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 मग ती एक 15 दिवसात दिली का दादा, दिली का दादा? हा बिलकुल उभा केली, लाईन करण्याने केली 10-12. शेतकऱ्याच्या हिताचे काम तीच मला आनंद आहे. कैलासदादा करतात. बिलकुल खाली पडू देत नाहीत. बर 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 आणि बर मला काय म्हणायचंय साहेब, तुम्ही थांबा आता. हे जे बोलतात या पुढं, तुम्ही तरुण आहात. आता या की हनुमंतराव पुढे या. हनुमंतरावानं आता स्वतःची स्तुती केली असं ग्राह्य धरू आपण. अगर मी कैलासदादा पाटलांचा कार्यकर्ता आहे आणि मी एक वायरमन आहे म्हणून त्यांनी स्वतःची स्तुती केली असं ग्राह्य धरू आपण. हे बोलतात ते खरं आहे का? मी हनुमंताप्पा सूर्यवंशीच्या विरोधात पॅनल लढवलेला माणूस आहे. बर काय नाव तुमचं? ओम सूर्यवंशी. बर हा आणि मी कैलासदादाचाही कार्यकर्ता नाही. बर हा पण मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की हनुमंताप्पा सूर्यवंशीनं आज गावासाठी जे सबस्टेशन मंजूर केलं होतं, हा त्या सबस्टेशन होऊ नये हा आणि आप्पाच्या मागं जे गावातल्या शेतकऱ्याचा विश्वास आहे हा त्याच्यामुळं काय तर राजकीय आपली पोळी भाजण्यात आपण असमर्थ होता असं वाटल्यानं, धोका वाटल्यामुळं हा. ते जे काय 4 स्टार्चवाले पुढारी येते हा त्या पुढाऱ्यांनी तानाजी शिंदे ह्या उमेदवाराच्या नावानं आणि त्या तानाजीनं त्या सबस्टेशन अडवायला आज अर्ज दिलाय. म्हणून तो गावातला का असाना पण तो शेतकऱ्याच्या विरोधातला आहे म्हणून आम्ही त्याला आज विरोध करीत आहोत. अरे बापरे, हा. अर्ज दिलाय का? अर्ज दिलेला आहे. आज त्याची अर्जाची कॉपी आम्ही तुम्हाला देऊ, कॉपी आहे तुमच्याकडे? 100% देऊ तुम्हाला कॉपी. बर बर म्हणजे गावाच्या शेतकऱ्याच्या विरोधात असणारे आताचे नूतन उमेदवार हा. भाजपाचे हा. तानाजी शिंदे हे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत. 100% तो शेतकऱ्याच्या विरोधातच आहे. त्यानं स्वतः अर्ज दिलेला आहे त्याच्या नावानं. सहीचा अर्ज मला देणार हो तुम्ही? हो 100%. काय बोलताय? आम्ही हे असा तुमच्या आदर गावाचा विकास आहे. नाही शंभा, ही तुम्ही गावाला त्याला- त्याच वेळेस माहीत झालेला आहे. ज्यावेळेस अर्ज दिला त्यावेळेस अर्ज देताना बऱ्याच लोकांनी तिथं बघितलंय. तहसीलदार मॅडम चालल्या होत्या हाला एडसीला कुठला तर पाहणी कराया, तर यांनी अडवून अर्ज द्या, ते म्हणले इनवरला द्या. बरं आता तुमचं ही जी लोक आहेत हे शेतकरी ते आता कुणाच्या बाजूला राहतील बरं? हे काय total- तानाजी शिंदेच्या बाजूला राहतील एक- का प्रदीप घोणेंच्या बाजूला राहतील? कारण डायरेक्ट प्रश्न आहे. प्रदीप घोणे हे सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आहेत आणि तानाजी शिंदे सुद्धा तुमच्या गावचा आहे आणि तो भाजपाचा उमेदवार जिल्हा परिषद गटाचा आहे. आता तुमचं हे जी शेतकऱ्याचं मतदान आहे ते कुणाच्या बाजूला झुकेल? डायरेक्ट प्रश्न. साहेब तुम्हाला एक सांगू का मी, हा तानाजी शिंदे भाजपचा असू हा अगर कोण कुठल्या पक्षाचा असू, हा आम्हा शेतकऱ्याच्या घरी कोणी आणून देत नाही. बर आम्हाला काय पाहिजे की आमच्या शेतकऱ्याचा जे विकास करील हा. आम्ही त्याला मतदान करणार आणि कोण आम्ही विकास त्याचे करणार? मानस. प्रदीप घोणे तर तुमच्या गावचा नाही, उपरा प्रदीप उमेदवार घोणे- आहे असं म्हटलं जात आहे. प्रदीप गोणे आमच्या गावचा नाही, पण आता कैलासदादाच्या माध्यमातून हनुमंताप्पा आमचा गावचा विकास करतोय. बर कोण आम्ही हनुमंत मुरलीधर सूर्यवंशी हे, हो हा. ह्याने आमचा गावचा विकास शेतीच्या बाबतीत करतात. हा. आम्हाला कधीही लाईटीचा त्रास झाला नाही. हा. 8 दिवस आमच्या मोटरी चलत नव्हत्या, मोटरी जळत होत्या, ताटरं जळत होती. 8 दिवस आम्ही ह्यांना सारखी सतत फोन केली. अरे मोटरी जळाल्या, त्या ताटरं जळाले, ते आम्हाला इथं शेतात ह्याला पैसे नाही तर हे मोटरी भरून आणणार 10,000 5,000 कुठलं घालायचं? काहीतरी कर. ही विनामूल्य कर्ज का पैसे घेतात? 1 रुपया घेता कधी पण कधी पण निम्या काय राज्याला बरं, कोणत्या निम्या गावाचं? राज्याला फोन केला तरी तुमचं गाव येते. कोणतं आहे? सांजा
सांजा हो. कोणत्या पक्षाचं? मशालीचा मशालीचं आहे. हा. अहो तुमच्या मशालीचं माणूस या सांज्याचा कसलाही विकास करत नाही असं काल बाईटमध्ये माजी सरपंच बापू सूर्यवंशी आणि त्यांच्या सोबत असणारे कार्यकर्त्यांनी म्हणले कैलास दादा पाटील सांज्याकडे फिरकले सुद्धा नाहीत आणि शेतकऱ्याच्या विकासाच्या लायक नाहीत असंच म्हणणं आहे. तुमचं काय मत आहे? माझं एवढं एकच म्हणणं हा. आहे की त्यांना ह्या झालेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक शेतातील असेल रस्ता असेल कुठलीही गोष्ट असेल हा. त्यांनी स्वतः येऊन पाहणी करून त्यानंतर बोलावं विकास झाला का न झालाय हा. ही फक्त गावात सांगितली जनता सांगेल. हा. हे खरोखर उघड उघड सगळे आरोप आहेत. अरे उपाय उघड आरोप आहे ती. हा, बोला साहेब. प्रश्नावर तुमच्या आता जी बंगल्यावरून त्यांचा राजकीय काय गावातल्या स्टारच्या कपड्यावाल्या नेत्यांचा जी बंगल्यावरून होणारा विकास आहे ती अडूनी म्हणून त्यांनी आपल्या गावाचा विकास कैलासदादाने केला नाही म्हणून सांगितलंय. कैलासदादा पाटील ह्या माणसाला मी स्वतः विरोध केलेला आहे, परंतु ज्यावेळेस त्यांची कामं बघितली त्यांचं एक त्या व्यक्तीचा स्वभाव बघितला आणि शेतकऱ्यांबद्दल जी असलेली त्यांची तळमळ बघितली आज मी त्यांच्या सोबत उभा आहे. मी त्यांच्या पक्षाचा सुद्धा माणूस नाही बर आणि ह्या सांजा गावातल्याच नाही तर आजूबाजूच्या 10 गावातल्या म्हणजे आपल्या जिल्हा परिषद गटातल्या सगळ्या युवा वर्गाला माझं म्हणणं आहे की तुम्ही एकदा स्वतःहून आपल्या गावामधलं स्वतःहून आकलन करावं आणि मगच मतदान करावं. उगं कोणतं पुढारी सांगतात म्हणून कोणीच मतदान करू नये. प्रदीप गोनींच्या बाबतीमध्ये तुमच्या गावाचा विकास कसा होईल काय सांगायला याच्याबद्दल? प्रदीप गोनेंची आमच्या गावामध्ये 7 एकर जमीन आहे बर आणि त्या जमीन आहे जवळपास 2 ते 3 कोटी रुपये एकरची जमीन आहे बर. आणि त्या माणसानं मागं एक दलित वस्ती आहे तिथं. हा. तर ह्याच माझी सरपंच जे म्हणले ना विकास झाला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार रिक्वेस्टला मान देऊन स्वतःच्या जमिनीच्या मधून रस्ता दिला एका दलित वस्तीला. बापरे 3 कोटी रुपये एकरची जमीन आहे, कोण सुद्धा देत नाही. आज 1 इंच जमीन देते का सांगा कोण? काय मत आहे? खरं आहे आणि का ह्या सगळ्या बरोबर आहे. खरं आहे का गावात ही? खोटं नाही अजिबात. काय 14 एकर जमीन आहे सांजा हद्दीत 7-12 आहे आणि गावात बरं, तसं नाही तुम्ही म्हणतात. तुम्ही गावाच्या विकासासाठी जोगेश्वरीला ज्यावेळेस तुम्ही पॅनल उभा केला होता त्यावेळेस कोणती शपथ घेतली होती? 2020ला मी माझ्या मनात आलं की आपण सेवा तर करतो गावाची हा. पण त्याला थोडा राजकीय आधार राहावा म्हणून जोगेश्वरी चरणी एक नतमस्तक होऊन जोगाळायला एकच मागितलं की आम्हाला ह्या कामात या पॅनलला विजय होऊ दे, आम्ही ह्या गावाची आयुष्यभर सेवा करील. करता का मग? बिलकुल करता का? करतात का सेवा? शपथ खाली कशी सेवा करतात? अहो, हे आमचे उपसरपंच काय? ए काय रे वा? हा कशा पद्धतीनं गावाचं मतदान कोणाच्या बाजूला झुकल? कैलास पाटील. काय रे आपल्या माणसाच्या पाठीशी कधी पण आहो आम्ही. कोणत्या आपला माणूस? कैलास दादा पाटील. कैलास दादा पाटील. काय कैलास दादा पाटील काम करतात का उगा हे ग्रुप म्हणायला म्हणून? कारण हे उबाटा गटाचा ग्रुप आहे, तुम्ही सगळे शेतकरी आहेत. खरंच कैलास दादा काम करतात का? कैलास दादा किती झुकल हो तुमचं गाव कुणाच्या बाजूला झुकल जास्त? आमच्यासाठी निम्या राज्याला दार उघडा कैलास पाटलाचं. बर हा कसं गाव जास्तीत जास्त मतदान कुणाच्या बाजूला घडेल? जास्तीत जास्त मतदान विकासाला बघा महत्वाचा मुद्दा असा आहे साहेब. तुमचं नाव काय म्हणलं? ओम सूर्यवंशी. हे तरुण आहे ओम सूर्यवंशी. आणि शिक्षण किती आहे तुमचं? मी सिव्हिल डिप्लोमा. बघा सिव्हिल डिप्लोमा केलेला तरुण आहे. खरं म्हणलं तर तरुणाचा जो कौल आहे आता भारताची धुरा तरुणांच्या खांद्यावर आहे आणि आताचा तरुण काय अडाणी नाही. हे सगळं इंटरनेटचा जमाना आहे. कोण काय करतं आहे, कोण कशा पद्धतीनं शेतकऱ्याला फसवतं आहे हे चांगलं आता तरुणाला कळतं आहे. आणि खरं म्हणलं तर ओमदादा आणि कैलासदादा ही जी जोडी आहे ती लोकांनी स्वीकारलेली आहे. 3.5 लाख मतदान जास्त घेऊन खासदारकीला निवडून आलेले. आणि खरं म्हणलं तर भाजपाचा नरेंद्र मोदीचा झंझावात असतानासुद्धा धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये खासदार आमदाराची जोडी अजून फुटलेली नाही आणि ह्याच्या मताचा टक्कासुद्धा कमी झाला नाही. आता या गावाल्याचं मत आहे कोण काहीही बोलो पण शेतकऱ्याला विरोध करणारे तानाजी शिंदे आजचे भाजपाचे उमेदवार आहेत आणि तसा अर्ज दिलेला त्याची एक प्रतसुद्धा खडतर प्रवासकड पोचवण्यासाठी संबंधित कार्यकर्ते तयार आहेत. आमचा विकास जो करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा आहोत असं सांजा गावच्या लोकांचं मत आहे. आणि सर्व महत्त्वाचं हा सांजा गाव दूध विक्री करून आपली उपजीविका भागवतो. शेतीमध्ये निघणारं पीक विक्री करून आपली उपजीविका भागवतो. आणि याच्यासाठी पाण्याची गरज आहे आणि पाणी निर्माण करायचं असेल तर लाईटची गरज आहे. आणि ते लाईट अहोरात्र
कधीही फोन केल्या हनुमंत सूर्यवंशी हे आम्हाला लाईट पुरवतात आणि हनुमंत सूर्यवंशी ही कैलास दादांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि जो हनुमंत सूर्यवंशी कैलास दादाचा कार्यकर्ता आहे त्या हनुमंतच्या पाठीमागं आमचा पूर्ण गाव आहे. कारण आमचा शेतकरी वर्ग आहे. शेतकऱ्याची अडचण जो दूर करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणानं उभा आहोत अशा पद्धतीचं गावकऱ्याचं मत आहे. बघूया हनुमंत सूर्यवंशीच्या पाठीमागं का बापू सूर्यवंशीच्या पाठीमागं या दोन माणसांच्या मध्ये आता सांजा गावामध्ये रेस आहे. उभाटा गटाला जास्त न्याय मिळणार आहे का भाजप गटाला जास्त न्याय मिळणार आहे ते पाहणार आहोत आपण. येणाऱ्या 7 फेब्रुवारीला 5 तारखेला मतदान आहे, 7 तारखेला निकाल आहे. निकाल उभाटा गटाच्या बाजूला का भाजपाच्या बाजूला हे सांजा गाव ठरवणार आहे. ते बघूया येणाऱ्या काळातच नेमकं काय होतंय ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार नोंद करा. खरे ते खरे, खोटे ते खोटे विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. धन्यवाद. सांजेकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.